नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेलो आहे वाशी साईडला। वाशीला ऍक्च्युअली माझं काम होतं, त्यासाठी मी आलो होतो। तर काम तर माझं झालेलं आहे, तर 2 वाजलेले आहेत, तर भूक लागले, तर थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया। तर माझं दुसरे काम होतं मेन, की मला पॉट घ्यायचं होतं, प्लांटचा पॉट घ्यायचा होता। तो या घरी तुम्ही बघितलं असेल की स्नेक प्लांट आहे आणि मला एक स्पायडर प्लांट घ्यायचा आहे, तो मी इंडोर मध्ये लावणार आहे। तर हे 2 प्लांट मी इंडोर मध्ये लावणार आहे, त्यासाठी मी पॉट बघतो। व्हाईट मध्ये मी विचार केला घ्यायचा आहे, फायबर टाईप असतो ना, फायबर कडक फायबर, तर तसं मी घेणार आहे। तर तो बघूया आपण इथं नियर बाय कुठे आहे का, भेटतोय का, आणि प्लांट पण घेऊन टाकतो लागलेच। आता आपण जाऊया, पण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया आणि मग प्लांट खरेदी करूया। तर आता मी चाललो इथे कोलकाता काठी रोल म्हणून आहे, स्नॅक्स कॉर्नर आहे, ते वाशीलाच आहे तिथे। तर वाशी प्लाझा जवळच ते कोलकाता काठी रोल आहे, तर तिथेच जायचं आहे। तर लास्ट टाइम एकदा खाल्लं होतं, तर एका रोलमध्ये ते पोट भरलं होतं, तर मस्त आहे ते बऱ्यापैकी। टर्न राईट। तिथे बाहेर पार्किंगला जागा नव्हती, तर मी थोडंसं आतमध्ये गाडी पार्क केलं आहे, तर इथून आता वॉकिंग जातोय मी तिथे। तिकडे वाशी प्लाझा आहे, हे समोर तनिष्कचं आउटलेट आहे, कोलकाता काठी कबाब रोल। एक चिकन काशा रोल द्या ना खायला। होटल 2 बनाइए, एक चिकन का साथ में कौन सा है? चिकन का साथ। तो हे आपलं रोलच रेडी करतात। तर फायनली थँक्यू। तिथे थोडी जागा नव्हती आणि पाऊस पण थोडा येतोय ना, त्यामुळे मला चेअरवरतीच बसलो होतो। टेस्ट भरपूर चांगली याची, लास्ट पण मी आज घेत होता, मस्त लागतो। थम्स अप घेऊया। अरे लॉक हो गया है। तर फायनली रोल वगैरे खाला आणि जबरदस्त पोट भरलं, कारण एका रोलमध्येच पोट भरतं। आता आपण इथून निघूया, आता नर्सरी शोधूया कुठे ते जवळ, आणि तिथे जाऊन डायरेक्ट पॉट वगैरे खरेदी करूया आणि घरी जाऊन प्लांट आपण लावून घेऊया। जे इथं आहे तर बघा, हा एक स्पायडर प्लांट घ्यायचा होता इंडोर प्लांटसाठी, तर आपण तिथं पॉट वगैरे बघूया आणि इंडोर प्लांट बघूया। माझ्याकडे स्नेक प्लांट आहे, ये वाइट वाले इंडोर प्लांट, ये इंडोर प्लांट में लगता है ना। हाँ, इतना बड़ा ठीक है ना उसके लिए, मतलब वो मेरा स्नेक प्लांट है और एक वो लगाना है अभी, जो उसमें लड़के ने कहा रखा था। हाँ, उसमें लगा के दे देना, और क्लीन होएगा ना, क्योंकि घर पे जाके वापस थोड़ा पोस्टिंग प्रॉब्लम है ना। ये ऐसा कुंडी है ना, अच्छा साफ होता है। ओके, तर हे 2 पॉट घेतोय आणि एक स्पाइडर प्लांट आणि मनी प्लांट आहे घरी। स्पाइडर प्लांट के लिए 2-3 दिन में एक बार पानी डालना पड़ता है। इंडोर प्लांट ही रखना है, लेकिन धूप में कितने टाइम में रखते हैं? इंडोर प्लांट में मट्टी गिरी है तो पानी में डालिए, ठीक है। ओके, और हफ्ते में एक बार धूप में डालना है, धूप में रखना है। जहाँ गर्म हवा आता है ना वहाँ रखो। मेरा लेकिन घर पे धूप आता है, 2 बजे आता है, 2 पहले पानी कम डालिएगा। ओके, इसका क्या प्राइस है? 60 रुपये का। और ये लटकाने वाला सिंगल और डबल, ये सिंगल वाले 80 के क्या होते हैं? इतने सगळे प्लांट आहेत। हाँ, होल कितना, 2 रखा है कि एक ही रखना पड़ेगा? एक होल बस हुआ। हाँ, आपके हिसाब से देखो, अभी 2 होल ना, ज़्यादा पानी नहीं जाएगा ना बाहर? नीचे वो प्लेट रखूँगा मैं। मला किचनमध्ये पण घ्यायचे आहेत, पण सध्या आता मला मी डिसाईड नाही केलं की किचनमध्ये ठेवण्यासाठी कोणते प्लांट घ्यायचे। और ये इसका क्या है, बाम्बू प्लांट है वो, कितने का ये?
ओनली प्लांट लेंगे 220 का आएगा, पूरा लेंगे 160 का आएगा। वो कांच के साथ। 160 इसको लगा दो इसमें। हाँ, एक में वो लगा देना। ये कौन सा खत है? कोकोपीट है। ओके। पेंडनस है, क्या क्या? इसका नाम है पेंडनस। पेंडनस। तो स्पाइडर प्लांट किसको बोलते हैं? इसका ही जात वाला है। ओके। ये ओके, उसी की तरह है ना? हे बघा, स्पायडर प्लांटमध्ये 2 व्हरायटी आहेत. एक हा थोडासा व्हाईटिश आहे आणि येल्लोइश आहे. तर हा मी येल्लोवाला पार्ट घेतलेला आहे. उसको भी क्लीन करके उसको होल गिरा देना. तो मेरे घर पे है थोड़ा मिट्टी, वो उसमें डाल दूंगा तो हो जाएगा. ठीक है? कोकोपीट है ना, कोकोपीट मिट्टी डाल दो। मट्टी नहीं डाल रहे हो? मट्टी एक कोकोपीट बढ़िया है। ओके. 100 रुपये किलो आता है वो। ऐसा है. झाड़ के लिए बहुत अच्छा काम करता है, तो रूट जल्दी फैलता है। मेरे पास मनी प्लांट है, तो मनी प्लांट थोड़ा सा ऊपर से डाल दो. हाँ, डाल दो। एक काम करो, उसी के अंदर डाल दो चाहिए कि नहीं, अलग अलग रख दो. हाँ, कौन सा गाड़ी है भाई? ये साथ वाला. चला आता हे 2 घेऊन जागा घरी. ठीक आहे, थँक्यू. चलो. तर मी आता घरी आलेलो आहे आणि प्लांट वगैरे तुम्ही बघितलंच, मी घेतलेलं आहे. एक स्पायडर प्लांट घेतला आहे ना, 2 पॉट घेतलेले आहेत. तर मी आता घरी आलो आहे, पण आता प्रॉब्लेम काय आला, मला अर्जंटली काम आलेलं आहे. आता मी चाललो आहे बाहेर आणि आपण आता प्लांटिंग वगैरे करायचं नाही, ते आपण उद्या करूया, उद्या लावूया, कारण आज मला येतं तर परत लेट होईल. तर चला, तर मी आता निघतो आणि आपण आता उद्या भेटूया प्लांट लावायला. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. कालचा दिवस आपला बनाट गेला होता. आपण काल मस्त प्लांट वगैरे प्लॉट विकत घेतले. पॉट हा बघा, हा एक आहे पॉट. हे 2 पॉट आपण घेतले होते. मी काल एक येतं ना, हे झाड घेऊन आलो. झाडे प्लांट पण बोलतात त्याला. तर हे पण आपल्याला लावायचं आहे. हे पण प्लांट करून घेऊया. आणि एक प्रॉब्लेम झाला आहे ॲक्च्युली. काल आपण घेऊन आलो, घरी आणून ठेवलं मी, आणि रूम पॅक होता माझा. आय थिंक पूर्ण पॅक होता. मी बाहेर गेलो, रात्री मला येते तर 12-1 वाजले घरी येतात. आता थोडं लेट झालं. मी ॲक्च्युली काल बघितलं सकाळी, तर ह्याचे पानं आहेत ना, तुम्हाला दाखवतो. तर ह्याची पानं अशी लाल लाल पडली आणि 1-2 पानं अशी गळली. तर त्याला जाऊन विचारायला लागेल की एक्झॅक्ट काय झालं, काय कीड लागली होती आधीच की काय प्रॉब्लेम झाला होता. की मी आल्यावरती पाणी पण टाकलं भरपूर, तर मला वाटतं पाण्यामुळे तर जास्त पाणी पण लागत नाही याला, तर कदाचित पाणी जास्त टाकल्यामुळे पण कदाचित खराब झालं असेल. तर बघूया आपण हे जी पानं जी खराब झालेत ना, ती आपण कट करूया आणि जी चांगली पानं आहेत ना, ती ठेवूया. जर बघूया जगतं आहे का. जर जगलं तर ठीक, नाही जगलं तर मग आपल्याला परत घेऊन यायला लागेल प्लांट. असा प्रॉब्लेम झाला होता, पण हरकत नाही. आपण प्लांट पूर्ण आता माती काढूया आणि परत पूर्ण भरूया माती. आणि ह्याच्यामध्ये पण लावायचं ना, तो स्नेक प्लांट ह्याच्यामध्ये लावायचा. तर हे 2 इंडोर प्लांट आपण आतमध्ये ठेवायचे. आणि हा झाडे प्लांट आहे तो बाहेरच लावायचा. एक्स्ट्रा एक कुंडी मोकळी व्हायला त्याच्यामध्ये. तर चला आपण आता किचनमध्ये लावा, कारण जागा नाही. तर किचनच्या तिथंच आपण काढूया, मस्त माती मिक्स करूया आणि भरूया. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, हे तर आहेतच ठेवणार आहे. तुळस पण ठीक आहे, तुळशीला पण काय प्रॉब्लेम नाही. हे जे मनी प्लांट आहे ना, हे जे मनी प्लांट आहे ह्याच्यामध्ये थोडी माती एक्स्ट्रा टाकायची आहे. आणि हा आपला स्नेक प्लांट आहे. तर हा स्नेक प्लांट आहे, ह्याच्यामध्ये हे काढून आपल्याला या व्हाईट पॉटमध्ये लावायचं इंडोरसाठी. बाकी मग आपण आता करूया. ह्याच्यामध्ये थोडी माती आहे आणि ही पण माती आहे, सगळे मिक्स करूया आणि एक एक प्लांट लावत जाऊया. ठेवूया ह्याला एक तास दे. ही माती सगळी पहिले
सगळ्यांना माती पहिले मिक्स केली पाहिजे. आपल्याला एक तर पेपर वगैरे काहीतरी घेऊया किंवा प्लॅस्टिकचा पेपर आहे का बघू. प्लास्टिक तर काय नाही, बघूया डायरेक्ट आपण आता इथेच सुरुवात करूया. हा भुसा टाईप आहे ना, ही माती पहिले याच्यात मिक्स करूया. हे ठेवलं होतं त्याच्यामध्ये होल मारला ना. स्नेक प्लांटला पण याच्यात लावून घेऊया ह्या पॉटमध्ये. हा पूर्ण ह्याच्यामध्ये बसवूया. माती ॲक्च्युली कमी पडते, माती घेऊन यायला लागेल आपल्याला. बघू इथं बाहेर एक माती आहे थोडीशी, ती माती घेऊया. तर आपल्याला एवढी माती भेटलेली आहे तर आता इनफ आहे, आपल्याला काही टेन्शन नाही. बाजूवाल्याचीच माती होती तर त्यांना बोललो मी माती थोडीशी वापरतो मी, कारण मला झाडाला लावायला कमी पडते माती. तर हे माती लावून झाड लावून टाकूया आणि जर त्यांना लागले तर परत आणून देऊया त्यांना पण विकत, काही प्रॉब्लेम नाही. हे प्लांट आहे ना ह्याच्यात लावूया तसं. ही पहिली माती मिक्स करूया आता प्रॉपर. मुळा मस्त खाली लागलेला आहे बघा. एक झालं आपलं झाडे प्लांट कम्प्लीट. बघा हे असं लावलं. तर हे 2 झाले. आता आपण ह्याला घेऊया. आता हे पहिलं काम करून टाकूया. आता ह्याचे जे खराब झालेत पानं हे काढून टाकूया. ह्याला मुळच पकडले नाही नीट, ताकदच नाही, पूर्ण माती हे झाले. बघूया आता ह्याला ओपन झाल्या पूर्ण. ह्याच्यामध्ये गांडूळ आहे. हा बघा, हा असा गांडूळ आहे. आता कुठं टाकू, पहिल्यांदा पिशवीत टाकतो, नंतर त्याला खाली मातीत कुठल्या तरी नेऊन सोडूया. त्याला आपण आहे ना उन्हामध्ये ठेवूया जेणेकरून त्याला चांगलं वाळू दे. आता हे 2 झाडं 3 लावून झाले. आता या मनी प्लांटमध्ये थोडीशी माती भरूया, हे काढूया थोडीशी माती भरून. मग आपली झाली सगळी झाडं लावून. ओली झाली माती. असं होतंय. ह्या दोघांची बारी आहे. तर ह्यांना मी क्लीन करून घेतो आणि मग ह्यांना पण सध्या आता मी उन्हामध्ये ठेवतो थोडंफार बाहेर, आणि नंतर मग 2 दिवसांनंतर परत मातीमध्ये आणता येईल. स्नेक प्लांटची बारी आहे. स्नेक प्लांट
सोडून देऊया, मग झालं आपलं काम. तर हे 2 प्लांट थोडंसं आपण 1-2 दिवस आपण बाहेर ठेवूया, थोडंसं ऊन पण लागेल आणि नंतर मग आपण आतमध्ये घेऊया. छोटी आहे माझी. फायनली सर्व आपल्याला प्लांट लावून झालेलं आहेत. ह्याचं पाणी बघा थोडंसं जात नाही आहे पाणी, ॲक्च्युली होल आहे खाली पण पाणी का आता पाणी जर वाळलं ना थोडं की मग नंतर होल पाडूया म्हणजे जेणेकरून ते पाणी खाली जायला सुरुवात करेल. आणि फायनली हा व्हिडिओ आता आपण इथं स्टॉप करूया कारण झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि किचनमध्ये थोडंसं बाकी होतं म्हणजे हे थोडं साफसफाई करतो, ही सर्व आता साफसफाई करतो. ह्याचं पण पाणी बघा अजून गेलं नाही, ह्याला पण होल आहे 2 पण ह्याचं पण आता हे पण मी वाटते आता सुकलं ना पाणी पूर्ण की मग काढून परत एकदा होल थोडे मोठे करतो त्यांचे म्हणजे जेणेकरून पाणी खाली जाता येईल, आता मग ते तिथंच मरून जाते. तर असं हे माझं आजचा दिवस होता. खूप धमाल झाली आणि झाडं बिडं मस्त लावलेले आहेत आणि आता एन्जॉय करायचं. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.